गोपाळगड किल्ल्याचा विषय आता तुम्हा सर्वांना माहिती असेल। बदलापूर शहरातील सागर पवार हे पर्यटक म्हणून गोपाळगड किल्ल्यावर गेले आणि तिथील खूप मोठा एक धक्कादायक खुलासा त्यांनी केला आणि ऐतिहासिक वास्तू जी आहे ती जपण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला। त्याचमुळे आज बदलापूर शहरातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आपल्या बदलापुरातील सागर पवार सर यांचं कौतुक जे आहे, सत्कार जे आहे ते आता करण्यात येतो आहे। आपण सध्या बघतोय की आपण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते सागर पवार सर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सत्कार जो आहे इथे केला जातो आहे। पुष्पगुच्छ देऊन आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊन। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही गड किल्ला आहे तो फक्त महाराजांच्या मालकीचा आहे आणि तरी सुद्धा हा अज्ञात इसाम जो आहे, मानियार नाव आहे त्याचं, तर तो त्याच्यावरती स्वतःचं मालकी हक्क दाखवत होता। परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता आपले तरुण सागर पवार यांनी ती परिस्थितीला मात केली आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या या निदर्शनास आणून दिलं की इथे काहीतरी चुकीचा प्रकार सुरू आहे आणि महाराजांच्या गड किल्ल्यावरती कोणीतरी राज्य करण्याचा प्रयत्न करते। तर त्यांच्या धाडसाला, एक पराक्रमाला आपण एक नक्कीच आपले बदलापूर, संपूर्ण बदलापूरकरांतर्फे, महाराष्ट्रातर्फे एक सलाम करूया आणि खरोखर ते ह्या कौतुकाचा हकदार आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि आता शिक्षक आमदार म्हणजे ऐतिहासिक वास्तूचं महत्व सर्वसामान्यांपेक्षा शिक्षकांना खरोखर जास्त माहिती असतं आणि जवळचं असतं आणि त्यामुळे हा पहिला सत्कार जो आहे तो आपल्याला बदलापुरातून याथे पाहायला मिळतोय। सरांशी आपण संवाद साधणार आहोत। सर, काय बोलाल आज, कसं वाटतंय तुम्हाला? खऱ्या अर्थाने आपल्या बदलापूरमधील तरुण सागरजी पवार हे गुहागर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की इथे काहीतरी आंब्याचा व्यवसाय वगैरे दिसतो। ते त्यांच्या फॅमिली, त्यांच्या मातोश्री पण त्यांच्यासोबत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये तिथली कोणीतरी एक व्यक्ती की ज्या व्यक्तीने त्यांच्याबरोबर उद्धटपणे हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याला माहिती पडलं की हा गोपाळगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण झालेलं असताना हा किल्ला माझ्या मालकीचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या व्यक्तीने केल्यानंतर आपल्या सागर पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला दाखवलंय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत आणि आमच्या किल्ल्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, आम्ही हे सहन करणार नाही। आणि त्याच वेळेला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याला त्या प्रकारचं प्रत्युत्तर शांततेमध्ये दिलेलं आहे। त्याची आई सुद्धा त्या ठिकाणी होती, आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल। पण याने काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर, विश्वभर हा व्हिडिओ जेव्हा पसरला त्यावेळेला तातडीने शासकीय यंत्रणा जागी झाली आणि त्या शासकीय यंत्रणेने की एका तरुणाने हा गोपाळगड कुणीतरी हायजॅक केला आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे म्हणून त्यांचं कौतुक संपूर्ण राज्यभर झालेच आहे। पण आपल्या बदलापूरचा एक सुपुत्र, त्यांचं कर्तव्य आहे की आपला बदलापूरचा माणूस त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या विरोधात ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याला कुठेतरी विरोध करत आहेत। ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे आणि आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। म्हणून आज त्यांना मी या ठिकाणी बोलवून त्यांचा आणि त्यांच्या मातोश्रीचं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देऊनच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे। वाघासारखंच त्यांनी काम केलं आहे आणि त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे। पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तातडीनेच सांगितलं आहे की तो किल्ला ताबडतोब त्यांच्या ताब्यातून शासनाकडे हस्तांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आणि ऑलरेडी काहीतरी कोर्टामध्ये दावा पण सुरू आहे। एवढंच नाही तर त्या ठिकाणी कोणी पोलीस फिरकत नव्हते। आपण काल परवा दिवशी पाहिलं, पोलिसांनी स्वतः जाऊन त्या किल्ल्यावरती काल साफसफाई केली आहे। याचा सर्व क्रेडिट आपल्या सागरजींनाच जाईल। असं एक चांगलं कार्य केलं आहे म्हणून आपल्या या होतकरू तरुणाचं अभिनंदन करणं हे माझं परम कर्तव्य। म्हणून आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी बोलून त्यांचं अभिनंदन केलं आहे। अशा गोष्टीला वाचा फोडलीच पाहिजे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, जरी त्यांचे मावळे नसलो तरी त्यांच्या मावळ्यांप्रमाणे काम केले गेलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता संपूर्ण देशाला, विश्वाला माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांच्या त्यावेळच्या संपत्तीला जर कोणी धोका पोचवत असेल तर आम्ही ते कधी पण सहन करणार नाही। हे त्या ठिकाणी आमच्या शूरवीराने दाखवलं आहे, त्यांच्या मातोश्रीने दाखवलं आहे। म्हणून खऱ्या अर्थाने ते अभिनंदनाचं या ठिकाणी त्यांचे हकदार आहेतच। संपूर्ण राज्यभर, देशभर त्यांचं कौतुक होत आहे।
त्यांनी उचललेल्या पावलाला 100% त्यांच्या मी सोबतच आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करेन आणि आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला निश्चितपणे पुन्हा शासनाच्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न केले जाईल. पुनश्च एकदा सागरने जे धाडस केलं आहे त्या धाडसाचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आनंद जवळकर सर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. सर, असं बोलतात की बदलापूर म्हणजे एक बदल घडवणारं शहर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदली केले जात होते. आज याच बदलापूर शहरातील एक तरुणांनी खरोखर बदल घडवण्याचं काम केलंय. काय बोलायला काय कसं वाटतं? खरं तर मी आभार मानेन, म्हणजे विरोधाभास जो असतो त्याप्रमाणे मी खरं तर आभार मानेन की त्या जे कोणी नंबियार काय होते त्यांनी तिथे आमच्या एका बदलापूरच्या तरुणाशी पंगा घेतला आणि बदलापूरकर हा बदल घडवणार आहे. यापूर्वी सुद्धा माझ्या भाषणात वगैरे मी बोललेलो आहे की लोक म्हणतात की बदलापूरमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, बदलापूरचं नाव खराब होतंय, पण ऍक्च्युअली ते नाव खराब होत नाही. बदलापूरकर हा जागरूक आहे, कुठेही गेला तरी तो कधीही गप्प बसणार नाही. आणि सागर पवार यांनी हे दाखवून दिलं की विषय 4 आंब्यांचा नव्हता तर तो खरोखर महाराजांची अस्मिता कोणीतरी डागाळण्याचा तिथे प्रयत्न करत होता. सागरजींनी तिथे त्यांच्या पद्धतीने फाईट केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि संपूर्ण बदलापूरकरांच्या वतीने सुद्धा मी त्यांचे आभार मानेन की खरोखर त्यांनी बदलापूरपासून 400-500 किलोमीटर अंतरावर जाऊन सुद्धा हार न मानता बदलापूरकर कसा आहे हे दाखवून दिलं. आणि त्याबद्दल मी खरोखर सागर पवार असतील, त्यांच्या आई असतील, त्यांच्या भगिनी असतील किंवा त्यांचे कोणी मित्र त्यावेळेस त्याबरोबर होते, त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि बदलापूरकरांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आज खरोखर खूप चांगलं वाटतंय, कारण आतापर्यंत सागर पवार सर यांचं आम्ही सोशल मीडियावरती कौतुक बघत होतो, पण आता ज्या वेळेला स्वतः शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कौतुक केलंय म्हटल्यावरती खरोखर छान वाटते. सर, खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटतंय, काय बोलाल? वाटतं असं आहे की कोणीतरी दखल घेतली आणि दखल घेतली आहे तर अशी आशा आहे की याच्यात पुढे जे काय होतं आता याला अनेक कंगोरे दिले जातात, अनेक वळणं दिली जातात. कोणी त्याला आता हिंदू मुस्लिम म्हणेल, कोणी म्हणेल श्रेयवाद. तर या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की म्हात्रे सर नेहमी पाठीशी खंबीर उभे राहतील आणि काहीतरी एक स्टँड घेतील आणि माझ्यासोबत जर उभे राहिले तर तो किल्ला आपण नक्कीच सगळे मिळून परत आणू, तर बदलापूरचं नाव अजून मोठं होईल. सोशल मीडियावरती तुमचे खूप चर्चा आहे सध्या, आणि सत्कार फक्त सोशल मीडियावरती बोलले जात होतं केलं पाहिजे. हा तुमचा पहिला सत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही एवढ्या मोठ्या यशानंतर. तर वेगळं वाटतंय का काही असं? कसं असतं, दूर राहून माणसं कौतुक भरपूर करतात पण खूप कमी असतात ज्यांना खरंच फील होतं की यांनी काहीतरी चांगलं केलंय तर ते बोलवून सत्कार करतात. त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे. धन्यवाद. यांच्या सागर पवार सर यांच्या आई आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तुम्हाला कसं वाटतंय? सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक, कारण जिजाऊ म्हणायला तुम्हाला हरकत नाही, जिजाऊ मातेचंच एक रूप तुम्ही आहात. काय कसं वाटतंय आज सरांचा सत्कार या ठिकाणी झालाय? नाही, माझ्या मुलाचा सत्कार दादांच्या हातून झाला. मला खूप छान वाटतंय, म्हणजे की आपल्या बदलापूरमध्ये की दादांनी म्हणजे दखल घेऊन माझ्या मुलाचं कौतुक केलं आणि याच्या पुढे पण सगळं चांगलंच व्हायला पाहिजे. तुम्ही किल्ल्यावर खूप घाबरलेला होतात, पण आज सत्कार बघून अभिमान वाटला का परत? हो, खूप अभिमान वाटला. आज कॅमेरा मागची मेहनत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, माझ्यासोबत पण जो कोणी कॅमेरामॅन असेल ना नेहमी भांडत असते, पण तुम्ही खूप सुंदर शूटिंग केली, विदाऊट माईक वगैरे काही नाही, आणि सगळं छान फ्रेम घेतली. कसं वाटतंय तुम्हाला आज? मला छान वाटतंय की जिथं काही चुकीचे कामं घडत होते सो दादांनी दखल घेतली आणि खूप छान फील होतं. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. धन्यवाद. सर, खूप खूप कौतुक तुमचं सुद्धा. काय बोलाल, कारण तुम्ही तरुणांना कुठेतरी या ठिकाणी प्रोत्साहन मिळतंय आणि खरं तर त्यांना याची अपेक्षा होती आणि करायला पाहिजे. खूप मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे आणि त्याची सुरुवात इथूनच झालेली आहे. काय बोलाल? त्यांचं अभिनंदन आपण केलंच आहे, पण उद्यापासून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना तात्काळ मी पत्रव्यवहार करणार आहे. आणि सांस्कृतिक मंत्री आमच्या आदरणीय आशिष शेलार साहेब, ज्यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोमध्ये नामांकन मिळालेलं आहे, त्यांच्याशी मी ताबडतोब पत्रव्यवहार करून या संदर्भात पुढील कारवाई तात्काळ कशी होईल आणि हा किल्ला पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात येईल आणि त्या ठिकाणी त्या किल्ल्याचं पावित्र्य राखलं जाईल याकरता पूर्णपणे प्रयत्न उद्यापासून सुरू राहतील आणि त्यावर येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा खूप मोठ्या चांगल्या प्रकारे चर्चा मी स्वतः घडून आणणार आहे.
धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.